आणि तुम्ही जबाबदारी एवढ्यावर तुम्ही अडकून पडला. तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होता, पण आम्ही वर्क विदाउट होम करणारे लोक आहोत. कधी घरी जाऊ की नाही माहित नाही. तुमचं वर्क फ्रॉम होम, आमचं वर्क विदाउट होम. हे जनतेने पाहिलंय. सगळे चिंता करतायत, थोडं काम कमी करा. मी सांगितलं थोडं आपल्याला आता सुरुवात आहे, जास्तीचं करायला लागेल. 7च्या आत घरी जाण्याची, 8च्या आत घरी जाण्याची आपली संस्कृती नाही शिवसैनिकांची. 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांची शिकवण. म्हणून शिवसैनिक रात्रंदिवस झटत असतो. आज पाहिलं आपण, कोविड पाहिलं, महापूर पाहिला. हे सगळे जेव्हा दुष्काळ होता, मी पाहिलंय रामदास भाई तिकडे स्वतःच्या पैशाने ट्रकच्या ट्रक भरून जनावरांना चारा असेल, खत असेल, सगळं सगळं घेऊन जाताना मी पाहिलंय. पाण्याच्या टाक्या घेऊन जाताना मी पाहिलं. गुलाबराव राय सगळे, संजय काय, दादा भुसे काय, सगळे इथे जे आहेत, त्या सगळ्यांनी आपापल्या परीने, खासदार आमदार सगळे मेहनत करत होते. दुष्काळात जात होतो आपण, तुम्ही फक्त येत होता फोटो काढायला. पाहिलं, ठीक आहे, तुमचा अधिकार होता, हक्क आहे. पण जेव्हा महापूर आला, तेव्हा पुरामध्ये देखील या लोकांनी जीव धोक्यात घालून काम केलं. अरे तुम्ही आमचा बाप काढता, तुम्ही आमचा मुलगा काढता, तुम्ही आमचं नातू काढता. अरे या एकनाथ शिंदेने पुरामध्ये सांगली, कोल्हापूर, महाड, चिपळूण, अगदी केरळ, उत्तराखंड, कुठं नाही गेला. महालक्ष्मी एक्सप्रेस, अरे लोक उतरत नव्हते गाडीतून, रेल्वेतून. किती पाणी खोल आहे माहित नव्हतं. अरे या एकनाथ शिंदेने उडी मारली तिकडे, पुराच्या पाण्यात उडी मारली, कारण हजारो लोक त्या ट्रेनमध्ये होते. एक गरोदर बाई होती, महिला भगिनी होती. डॉक्टर घेऊन गेलो सोबत मी. डॉक्टर घाबरला, मला तू घाबरू नको, मी बुडालो तरी तुला बुडू देणार नाही. काय नाही केलं आम्ही. सांगली, कोल्हापूरमध्ये जाऊन बसलो, तेव्हा आरोग्य खात्याचा मंत्री होतो. 10-12 दिवस तिकडे बसलो. साथीचे आजार पसरले असते, गुरं ढोरं वाहून गेली होती, किडे पडले होते, वास येत होता. पण तिथे बसलो ना मी, केलं ना काम. आर्मीचे माणसं, एनडीआरएफच्या माणसं, अरे हा मंत्री आहे का काय. मी एकदा रात्री 12 वाजता एका महिलेचा फोन आला, निरोप आला, तिला प्रसूती वेदना होत होत्या. मी सांगितलं जाने का अभी, बोले अभी नहीं जा सकते. बोले आप नहीं जाएगा तो मैं जाऊंगा. माझ्याबरोबर आले. ती महिलेची सुटका केली. तेव्हा काय अंधारामध्ये, काळोखामध्ये, बोले ऐसा नहीं जा सकते. गेला एकनाथ शिंदे, पोचला तिकडे. कुठे महापूर आला, आपत्ती आली, हा गेला तिकडे. कोविडमध्ये, कोविडमध्ये तर आपले देखील परके झाले होते. कोण कुणाला भेटत नव्हतं, रोगच तसा होता. हा एकनाथ शिंदे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पीपी किट घालून गेला ना हॉस्पिटलमध्ये. तेव्हा धीर देण्याची आवश्यकता होती. त्यावेळेस कोविडमध्ये हार्ट अटॅकने पण मरणाऱ्यांची संख्या मोठी होती. तुम्हाला उदाहरण सांगतो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी पोर्टा केबिन मागवले होते 150-300 पेशंटची मला अधिक सोय करायची होती. गेलो तर मला डॉक्टरांनी सांगितलं, सिव्हिल सर्जनने 35 लोक डॉक्टर कोविड बाधित झालेत, स्टाफ आणि ते, आणि जे आणखी 50, 60, 100 आहेत ते म्हणतात आम्ही काम कसं करणार, घाबरलेत. आणि हॉस्पिटलचं काम बंद पडेल, इथे 200-250 पेशंट आहेत. मी काही क्षणाचा मागचा पुढचा विचार न करता पीपी किट मागवलं. सिव्हिल सर्जन बोले नको. बोले तुम्ही बसा, मी चाललो. गेलो, डॉक्टरांना भेटलो, तिथल्या सिस्टर नर्स त्या खेळांना भेटलो, त्यांना धीर दिला.
तिथले काय काय नको होतं पाहिजे होतं ते सगळं फोनवर मी बघतो करतो फाईल बनवतो, हे माझं काम नाही. फोन केला, सगळ्या सुविधा तिकडे दिल्या आणि तिथे ते हॉस्पिटल चालू झालं. ते बोले आम्ही बरे झाल्या या हॉस्पिटलमध्ये परत सेवा देणार आणि जे काम करायला घाबरले होते ते कामाला लागले. काय केलं नाही आम्ही काय केलं नाही ते सांगा. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा शिवसैनिक सगळे जे मी फक्त उदाहरण सांगितलंय, पण हे सगळे लोक व्यासपीठावर बसले, तुम्ही सगळे इकडे बसलेलात. दुसऱ्याला मदत करायला स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घातला. कितीतरी पदाधिकारी आपले त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू देखील झाला. तुम्ही दखल घेणार की नाही त्याची? आणि असं सगळं हे सगळं असताना आपण पाहिलं की तुम्ही काय कोणाला सांभाळलंय, कोणाला सांभाळलंय? तुम्ही हे शिवसैनिक जे आहेत, बाळासाहेबांनी जीवापाड ज्यांच्यावर प्रेम केलं, बाळासाहेब पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे, तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहिला? सांगा एक तरी उदाहरण. जो थापा बाळा, इथे स्मिता वहिनी आहेत, निहार आहे, कुटुंबातले सगळ्या लोकांनी मला जेव्हा हे झालं तेव्हा फोन करून सांगितलं, चांगली भूमिका तुम्ही घेतली. थापा, हा थापा ज्याने बाळासाहेबांना इतके वर्ष सेवा दिली, त्यांच्या सावलीसारखा बाळासाहेबांच्या पाठी उभा राहिला, त्याने तुम्हाला सोडलं, तोही तुमच्या बरोबर राहिला नाही आणि त्याची तुम्ही चेष्टा केली. लादी पुसणारा, बाथरूम साफ करणारा, काय काय म्हणायचं काय? आणि म्हणून तुम्ही जे सवंगडी जे आहेत, बाळासाहेब ज्या नेत्यांना, हे माझ्यापेक्षा सिनियर लीडर आहेत, तुम्ही बाळासाहेब त्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही त्यांना सवंगडी नाही, तुम्ही त्यांना घरगडी समजता, तुम्ही त्यांना नोकर समजता. मला आठवतंय दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा पंजाबचा राज्य प्रमुख म्हणाला की मला फोन आला होता, अरे नौकर के साथ क्यों जाते हो, मालिक के साथ आओ. नौकर म्हणजे एकनाथ शिंदे. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे? मालक आणि नौकर, तुम्ही नौकर आहात सगळे? सांगा बरं. असा पक्ष वाढतो? मी सांगितलं होतं अनेक वेळा, पक्षातला कार्यकर्ता पदाधिकारी मोठा केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही. का तुम्हाला असुरक्षितता? सांगा, का तुम्हाला असुरक्षितता? मगाशी रामदासबाईंनी सांगितलं की जो गुलाबराव पाटीलचं भाषण चांगलं झालं त्याला जास्ती टाळ्या पडला की त्याचं भाषण कट. रामदासबाईंचं बाळासाहेब होते तोपर्यंत रामदासबाईंचं भाषण कट नव्हतं. पण का? अरे आपला नेता बोलतोय, चांगलं बोलतोय, लोकांच्या मनातलं बोलतोय, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. पण नाही, हे दुर्दैव आहे. एखाद्याने चांगलं घर घेतलं, अरे तुमच्या कार्यकर्त्यांनी, तुमच्या सोबत राहणाऱ्यांनी चांगलं राहू नये का? त्याचा जळफळाट, याचं साक्षीदार मी आहे, स्वतः आहे. कोणी चांगले कपडे घातले ते तुम्हाला बघवत नाही, तुम्ही चांगलं कोणी घर घेतलं ते बघवत नाही, कोणी चांगली गाडी घेतली हे बघवत नाही. काय वृत्ती आहे? आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की हा नोकर नाही, हा शिवसैनिक, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि यानेच ही शिवसेना मोठी केलेली आहे. आज मराठी माणूस, आज मोदी शहांचे हस्तक मला म्हणता, मोदी शहांचे हस्तक म्हणता, होय दाऊद आणि याकूब मेमनचं हस्तक होण्यापेक्षा मोदी शहांचं हस्तक होणं याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले,
ज्याने हिंदुत्वाचं रक्षण केलंय, ज्याने राम मंदिर बांधले, ज्याने 370 कलम हटवले. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता हिंदू इतकी बात करायला देखील लाज वाटते, जीभ कचरायला लागलीये. आणि म्हणून या देशामध्ये जे नेतृत्व करतायत त्यांच्या सोबत आपण आहोत. बिलकुल आम्हाला त्याच्यामध्ये काही कमीपणाचं वाटत नाही. मराठी माणूस, निवडणुका आल्या की मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, वेगळं करणार, मतं मग मिळवायची असतात. परंतु आता मराठी माणूस फसणार नाही. मराठी माणसाला माहित आहे आता की हे मराठी माणसं अरे या मुंबईच्या बाहेर का गेले, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, पुढं विरारपर्यंत गेले, वसईपर्यंत गेले. का गेले? 25 वर्ष तुम्हीच होतात मुंबईत. मग मराठी तरुणांचा तेव्हा विसर पडला. पण आपल्याला मी सांगतो, या आम्ही ठरवले सरकारने, मी जेव्हा